कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या संस्थेच्या 22व्या वार्षिक सर्व सभेसाठी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी तालुक्याचे आमदार आदरणीय कैलासवासी वल्लभभाई टेणके साहेब, मार्केटचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक जे होते हृदयभूषण पिंगर आणि माजी उपसभापती शिवाजीराव हडवळे, तसेच अनेक सहकार संस्थांतील काम करणारे त्यात माझे सहकारी यांना आपण सर्वांनी गावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेलीच आहे। या संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी शिवाजीराव तथा दादासाहेब काळे, युगपुरुष या देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करतो। वार्षिक मीटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पाहुणे मंडळीचं नाव घेतो। पहिले मी सगळे आमदार, माजी आमदार, खासदार साहेब त्यांना सांगितलं येणारच नाही। बोले साहेब पुण्याला मीटिंग आहे, अतुल टेणके येत आहेत, शरदादा आशाताई त्यांना सर्वांनाच सांगितलेलं आहे, ते येथील पण या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मार्केटचे माजी संचालक आणि ज्यांना मी गमतीने खासदार म्हणतो ते खासदार साहेबांचे या विनंतीला इकडे विनंती माझे जे दिलीपभाऊ बोले ज्यांचं आता नुकतंच आगमन झालं ते शरद सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि माझे सहकारी त्यांनी मार्केटमध्ये उपसभापती म्हणून काम केले ते विनायक तांबे, माजी संचालक मार्केटचे तुषार शिंदे, खरेदी संघाचे उपाध्यक्ष रामदास चतुर, माझे सहकारी माजी संचालक संतोष शेठ यार सगळ्या इकडे आहे, देशमुख साहेब यार यांचं स्वागत करतो। नंतर कारखान्याचे संचालक आमचे देवेंद्र शेठ खिलारी, माजी संचालक चित्रकांत शेठ खिलारी, कारखान्याचे माजी संचालक चंद्रकांत शेठ तर्फे, खरेदी संघाचे माजी चेअरमन आमचे बाळकृष्णजी वरपे, या ठिकाणी नुकतीच जुन्नर तालुक्यात ज्यांचे साहेब निबंधक म्हणून नेमणूक झाले ते कर्तव्यदक्ष अधिकारी आमचे गजेंद्र देशमुख साहेब हे यांचं नुकतंच आगमन झालं। शेतकऱ्यांसाठी आम्हाला चांगलाच प्रामाणिकपणे सूचना करणारे माझे मित्र रामभाऊ शेठ वाळूज, पत्रकारितेमध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे की खरंच मार्केटमध्येचं काम असेल, समाजाचं तालुक्याचं चांगलं काम, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करणारे आमचे सहकारी सुरेश वाणी साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य विद्यमान सदस्य आमचे सहकारी गुलाबशेठ पारखे, या ठिकाणी पुणे जिल्हा बँकेचे माजी MD अरुणा पाळेसाहेब असतील, शिवले साहेब असतील, विभागीय अधिकारी सुभाषराव कवडे साहेब, होनराव सुदास बिजाटे असतील, इकडे चांदबे असतील, सर्व व्यापारी आमचे महेश शेळके असतील, अनवरबाई मेंबर असतील, रावसाहेब आमचे रामदास शेठ असतील, चेअरमन आमचे सुरेश शेठ, सर्वच मान्यवर सचिव मंडळी आणि माझ्या या ठिकाणी सहकारी उपस्थित प्रकाश कालते, आमच्या आरतीताई वारुळे, आमच्या विमलताई, प्रियंकाताई शेळके, माझे सहकारी मार्केटचे आणि तालुका राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष तुषार शेठ थोरात, प्रकाश शेठ कालने, बाळूशेठ खंडागळे, तिथं दोन अध्यक्ष आहेत आमचे बघा, म्हणजे तुषार शेठ थोरात संचालक आहेत, शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत, बाळूशेठ खंडागळे माझे संचालक आहेत, मार्केटचे माझे सहकारी येतात, शिवसेना गटाचे अध्यक्ष उभाटाचे मार्केटची काय सांगितलं आहे हा काँग्रेस अध्यक्षांचे पुतणे बघा, हा सारंग शेठ बोला, रमेश शेठ संजयजी, आमचे मरबळ साहेब, आमचे देवेंद्र कासार, आमचे संतोष शेठ चव्हाण, नभास शेठ गाडगे, पांडुरंग शेठ गाडगे, भास्कर शेठ गाडगे, सर्वच सचिव आमचे गवडे साहेब, उपसचिव गवडे साहेब, सर्व कर्मचारी माझे सर्व सचिव त्यांचं पण मोठं योगदान आहे, आमचे बोंबले साहेब आहेत, सगळे सचिव कर्मचारी वर्ग बंधू भगिनी तुम्ही मनापासून हार्दिक स्वागत करते। याच्यामध्ये एवढं बोललं की आपली ही एक वेळ आहे, आमदार साहेब पण दुसरे येतील, हा वेळ नाही घेणार आपला प्रस्तावना, पण सगळ्यांना माहिती आपलं आणि हे महत्त्वाचं राहील, आमचे फेटे आमच्या महिला भगिनी त्यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात शेतीच्या संबंधित उत्कृष्ट असं उत्पादन केलं, आपल्या पतीला साथ दिली महेश आणि चांगलं काम केलं,
एक नंबरचं उत्पादन केलं, एक नंबरची विक्री केली, ते देखील सत्कारार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सत्कारार्थी त्याच्यामध्ये सचिव खरेदी विक्री संघाचे मस्कर साहेब देखील आपले सर्व संचालक खरेदी विक्री संघाचं देखील असेल ते देखील त्यांचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. फार मोठं योगदान तुमच्या याच्यामध्ये आहे. तुम्हाला हे सांगतो, नम्रपणे सांगतो, तुम्हाला मला आनंद होतो की जास्तीत जास्त या बोलत सर्वसाधारण शेतकरी विग्रह कारखाना असेल, आपला कारखाना आहे, सोसायट्या असतील, इतर संस्था असतील, त्याच्या वार्षिक मिटिंगा पतसंस्थांच्या आणि सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म्हणजे काल महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याचा फरक हा आहे की यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक मिटिंग पुढे होत नव्हतं. पण दिलीप भाऊकडे वगैरे आम्ही सध्या वाटताना नंतर शासनाने कायदा केला की आपण जे काही विकास लागू करणार आहोत त्याची माहिती त्यांना द्यावी, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या सूचना घ्याव्यात, यासाठी वार्षिक मिटिंगचं नियोजन केलं जातं. फरक आहे त्याच्यामध्ये, हा फरक आहे. असो, पण तुम्ही या ठिकाणी मनापासून अंतर्मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि खरोखर वेळोवेळी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं रामकृष्ण वाळू असतील, आमचे शिवदास शिवड्यात असतील, सर्व अनेक बऱ्याच वर्ग संबंधित त्याच्याशी संबंधित कारण हे लोक सूचना करत असतात. त्याप्रमाणे आपल्याला गायडन्स मिळतं, आम्ही तर करतोच. आणि त्याप्रमाणे आज आपली पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य बाजार समितीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुमचं योगदान, माझ्या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांचं योगदान, कर्मचाऱ्यांचं योगदान, हमाल मापाडी व्यापारी शेतकरी सगळ्यांचं योगदान हे फार मोठं मोलाचं आहे. त्यामुळे मी आपली नम्रतापूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी मागील वर्षी त्याला वाढावा म्हणतात, म्हणजे आपण म्हणतो प्रॉफिट, लॉस अँड प्रॉफिट. मागच्या वर्षी 22-23ला आपला कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो वाढावा होता तो 5,30,96,112 रुपये होता. आणि हे तुम्हाला नम्रपणे नमूद केलं पाहिजे. मागे कोरोना काळ जरी होता तरी दिलीप भाऊ आपल्या मार्केटचं उत्पादन आहे ते अत्यंत उत्कृष्ट गडात देखील चांगली होती. हे नम्रपणे नमूद, बाजार बंद असताना देखील आपण मार्केटमध्ये चालू ठेवायचं आहे, हे विषय व्हावे आपल्याला माहीत असेल तर. आणि सन 2023-24 म्हणजे हे आताच्या वार्षिक मिटिंग याच्यामध्ये 8,14,67,421 असा वाढावा, आपल्याला निव्वळ वाढावा हा मार्केटमध्ये झाला. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत जादा झालेला वाढावा 2,83,71,309. म्हणजे आपली मार्केटमध्ये कुशलते प्रगती करत आहे, पुढे जात आहे. या ठिकाणी अनेक विकास कामं करायची योजना आहेत, परंतु त्या लगेच योजना आहेत, प्रस्ताव असतो, आम्हाला सगळं वाटलंच जातात. ते अशा रजिस्ट्रारच्या पेशंटसाठी ते आहे की पणन खात्याची मंजुरी लागते प्रत्येक स्तरावर, असिस्टंट रजिस्ट्रार स्तरावर, DDR, जॉईंट रजिस्ट्रार, पणन संचालक, मंत्री महोदय. परंतु मला अभिमानात सांगितलं पाहिजे की सर्व मंत्री महोदय म्हणजे पहिले पण होते, आता DDR साहेब जगताप साहेब आहे, जॉईंट सुर्वे साहेब आहे, सुनील पवार साहेब होते, भुजबळ साहेब होते, आणि आता सुरू असतो जोपर्यंत देशमुख साहेब आले की आपल्याला सर्वांनी चांगल्या प्रकारे मदत करतात म्हणून प्रस्ताव मंजूर होणं आणि विकास काम करणं शक्य होतं. तर आता झालेल्या प्रस्तावांचं मी सांगतोय की जे मंजूर झालेलं आहे तर काम वर्क ऑर्डर दिलेलं आहे त्या बाबतीत सांगतो. भविष्यात तर बरंच करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आपले 5 उपबाजार आहेत, जुन्नर, नाळगाव, आळेफाटा, ओतूर, बेले आणि मठला देखील आपली जागा आहे. तिथं आमच्या अशा प्रयत्न काय म्हणतात की तांदूळ बाजार किंवा मच्छी बाजार सुरू करायचा काही इंदापूर सरकारचं बघूया. पहिली जागा टाका घेतली पाहिजे आपल्याला ती अनोरबाई, त्या दृष्टीने आपण लगेच लागतो. त्यांची पण पत्र मला आलेली आहे. पुणे जिल्हा बँकेला पण जागा तिथे माऊलीशेड आहे, तिथे फक्त आपल्याला गेलं पाहिजे. तर ठाणेमाराने तिथे बघूया, आपण चांगली सूचना आहे त्या दृष्टीने सांगतो. पण 5 उपबाजार आता कार्यान्वित आहेत. या ठिकाणी मुख्य बाजारावर जुन्नरचे शेतकरी निवास समोरील तांदूळ बाजार समोरील जागेत काँक्रीट तिथे प्रचंड काळ होतो. तांदूळ बाजार आपण केलेला आहे. हे शेतकरी देवाच्या पुढे त्याचं टेंडर काढलेलं आहे, वर्क ऑर्डर काढलेले आहे. उपबाजार ओतूर येथे नवीन शौचालय आणि मुतारी युनिटचे बांधकाम करण्यास त्याचे टेंडर काढलेलं आहे. उपबाजारावर नाणगाव येथील नवीन शौचालय आणि मुतारी युनिटचे बांधकाम करण्यास त्याचं टेंडर काढलेलं आहे. उपबाजारावर नाणगाव येथील सेल हॉलचे पत्रे बदलले, ते आता भाजी मार्केट सेल हॉल ते गंजलेले आहेत, फार पाणी गळते, त्याचे टेंडर काढले, ते नवीन आपण पत्रे बदलतोय. पुढे सुद्धा एक्सटेन्शन आपण केलेलं आहे. उपबाजारावर ओतूर येथील सेल हॉलचे पत्रे बदलले, तिथे जे जुने सेल हॉल आहेत संतोष शेठ ते गंजलेले आहेत, त्याचे सेवांचे आपण पत्रे नवीन बदलत आहोत. मुख्य बाजारावर जुन्नर येथे नवीन शौचालय मोटार इथे मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी येतात आणि बाहेरचे लोक सुद्धा असतात, शेतकरी बांधव असतात, त्यांच्यासाठी नवीन टॉयलेट युनिट मोठं आपण मानतोय, आधुनिक असं टॉयलेट युनिट मानतोय. मुख्य बाजारावर जुन्नरचे 45 व्यापारी आणि खरेदी संघाच्या मागचे जे आहेत त्याचे काँक्रिटीकरण आपण करतोय.
उपबाजारावर ओतूर आळेफाट्याचे सोलर लाईट सिस्टीम बसवते आपण की ज्याच्यामुळे लाईट कमी येत आणि 24 आवर्स चालू राहतं। मुख्य बाजारावर जुन्नर, उपबाजारावर नांदगाव, आळेफाटा, बेले आणि ओतूर या ठिकाणी शेतकरी बांधव, व्यापारी आणि सगळ्या आपल्या आडतदार कामगारांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्याचे आपण टेंडर पण दिलेले, वर्क ऑर्डर दिलेलं काम चालू आहे। मग थंड बिस्लेरीसारखं पाणी, थंड आणि प्युरिफायर सुद्धा आणि मोठं म्हणजे तासाला 1000-2000 लिटर अशा कॅपॅसिटीचे आपण ऑर्डर दिलेली आहे। खरंच मे महिन्यात बसायला पाहिजे होतं, वर्क ऑर्डर दिलेली होती, त्यांना मी सांगितलं होतं संबंधितांना की तुम्ही बसवा, आपण ते झाले नाही त्याच्या जरा गांभीर्याने आपण लक्ष देत आहोत। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नम्रपणे सांगितलं पाहिजे, अभिमानाने सांगितलं पाहिजे। मला दुसऱ्यावर टीका करायची नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात हवेली कृषी उत्पन्न बाजार वरळता राबवते की आपल्या जुन्नर बाजार समितीचे सर्व उपबाजार, मुख्य बाजारासह इतके प्रचंड आणि चांगला रिस्पॉन्स आहे। माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी नव्हे तर इकडे ओतूरला पाहिजे असेल, ब्राह्मणवाडा, कोतूर, संगमनेर अनेक वेळा सांगितलं, पण असं तिथे पारनेर आणि शिरूर पासून कांदा येतो, बाकी बाजार येतो, माल येतो। नांदगावला ती अवस्था आहे, पुणे जिल्ह्यात ना दुसऱ्या ठिकाणी मार्केट लोक असताना धना मिरचीला, बाकी भाजीपाला, मंतर खेडपासून चाकणपासून सगळा बाजार जुन्नर तालुक्यात सहज त्या शेतकऱ्यांचा येतो, जुन्नरला देखील येतो। आणि म्हणून बाजाराचे आवाज घ्या ते आपल्या जागा कमी पडते। गायांचा बाजार महाराष्ट्रातला एक नंबर आपला आता चालतोय, तिचे गाय असतात। आणि म्हणून आपण जमीन खरेदीसाठी जाहिरात दिली होती, ते प्रस्ताव केले होते। आणि नांदगाव ओतूरला मी आमदार साहेबांशी बोलणार आहे, तिथे त्यांनी ग्रामपंचायत ठराव ते बोलून त्यानंतर चर्चा करेल। जुन्नर असेल, आळेफाटा असेल, बेले या ठिकाणी आपण नवीन जागा संपादन करण्याचं हे केलं। संपादन खरेदी असं आहे, हे तुम्हाला नम्रपणे सांगतो। तुम्हाला माहिती आहे की पूर्वी आपण डायरेक्ट ॲक्विजिशन करायचं आणि गव्हर्नमेंटच्या रेडिओप्रमाणे त्यांना रेट द्यायला जायचा 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी। परंतु आता तुम्हाला पाहिजे रिंग रोड असेल, विमानतळ असेल, शेतकरी ॲक्विजिशन करून देत नाहीत। आणि म्हणून सरकारने असं केले, पणन खात्यामध्ये, महसूल खात्याने सुद्धा असा ठराव केला आहे, मारुशे म्हणजे सर्क्युलर आहे की तुम्ही ॲक्विजिशन तुम्हाला जागा हवी तर ते करू शकता, परंतु तुम्ही प्रेमाने पहिले वाटाघाटीने त्याची चर्चा करा शेतकऱ्याशी आणि मग जागा खरेदी करा। तुम्हाला कंपल्सरी ॲक्विजिशन करता येत नाही। परत रेडिनेशनलचा दर असेल त्याच्या 4 पट नुकसान भरपाई तो तुम्हाला द्यायला लागतो। म्हणजे 1 लाख रुपये असेल तर 4 लाख रुपये गुंतवणूक जमीन तुम्हाला द्यायला लागते। पण ठीक आहे, पण आपण त्या दृष्टीने करतो, आपण जागा चांगला ॲक्वायर केलेला आहे आणि भविष्यामध्ये निश्चित माझे सगळं संचालक सहकार्याच्या दृष्टीने आपण चांगल्या करूया। तरी सुद्धा जागा जेवढ्या पाहिजे दुसरला ते देत नाहीत, म्हणजे मार्केट गुंतवणूक त्याच्यापेक्षा ते गुंतवणूक प्लॉट करून विकतात। ही जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा प्लॉटचं आणि कन्स्ट्रक्शन एवढी शहरासारखे झालेली आहे ग्रामीण भागामध्ये, परंतु निश्चित त्याच्यामध्ये याचे प्रस्ताव आलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही सध्या अंकुशेडी आहे, अंकुशेड आपले जिल्हा परिषदेचे यांचं पण तर या दृष्टीने आपण जागा खरेदी करत आहोत। आणि मग तिथे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता बोलणार नाही, प्रोसेसिंग युनिट आहे, कोल्ड स्टोरेज आहे, ते आता बोलणार नाही पुढची मार्केट, पण ते विविध योजना करायच्या तर जागा सुद्धा कमी पडते। एक आनंदाची बाब तुम्हाला सांगितले पाहिजे की आपल्या मार्केटमध्ये काम चांगलं असल्याने महाराष्ट्र शासनाची पणन खात्याची एक योजना होती की एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी रेडी पॅकिंग सेंटर सुरू करायचं। आणि मग त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मार्केटमध्येचा अभ्यास केला, महाराष्ट्रातल्या मार्केटमध्येचा अभ्यास केला आणि पुणे महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने, पुण्याच्या पणन महामंडळाने नारायणगाव या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं 5 गुंठे जागा आम्हाला ते म्हणाले पाहिजे। आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचं या आमदार साहेब हे अतुल शेठ आमदार यांचं मार्केटच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने स्वागत या सगळे आहे। आमदार साहेब मी प्रस्तावना हे करतो की शॉर्ट सगळं माहीतच आहे की नवीन म्हणत होतो ते आपण शासना मार्केटसाठी जमीन खरेदी कमी करत होतो, त्याचे प्रस्ताव आपण जमीन खरेदी करत आहोत। आणि अर्थाची बाबत यांनी सांगत होतो की पणन विभागातर्फे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी ग्रेडिंग पॅकिंग सेंटर यासाठी आपल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवड पणन विभागाने पुणे केलेली आहे।
आणि त्याच्यासाठी 5 गुंठे जमीन देण्याचा आपण करार, मला वाटतं करार केला नाही, नांदगावच्या 5 गुंठे जमीन आपण त्यांना देतोय आणि 7 ते 8 कोटी रुपये महाराष्ट्र शासन त्यासाठी खर्च करणार. सिलेक्शन झाले, सगळं झालंय, त्यामध्ये हे दिलेलं आहे. अभिमानाची बाब आहे. त्यांनी स्वतः सर्वे केला जिल्ह्यातला, महाराष्ट्रातल्या मार्केटमध्ये ते करताय. आणि तिथे म्हणजे अनेक वर्ष मी म्हणतोय प्रस्तावित आहे, हे मला नम्रपणे सांगितलं पाहिजे. नांदगावला टोमॅटो मार्केट 13 जागा आपण संपादित केली ह्यावेळीपासून जाते, परंतु आता या वर्षात टोमॅटो मार्केट वर्षभरात सुरू झालं पाहिजे या दृष्टीने आमच्या सगळ्या संचालकांचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अडचण अशी होती अतुल शेठ की तिथे सर्व्हिस रोड नव्हता, म्हणून माझे खासदार आढराव दादा, विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या कानावर आपण घातलं होतं दिलीप भाऊ, आणि मग ते तुमच्या कानावर आमदार अतुल बेनके साहेबांच्या कानावर घातलं होतं. त्यांनी जे नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्यावर वारंवार चर्चा केली आणि मग तिथे सर्व्हिस रोड आपल्याला मंजूर झालेला आहे, ते टेंडर निघालेलं आहे आणि त्या सर्व्हिस रोडचं काम झालेलं आहे. म्हणजे आता होत आहे. ते झाल्यानंतर आपण करत आहोत हाय टेन्शनच्या वायरचं सुद्धा अतुल शेठला सांगितलंय, तर ते झाल्याशिवाय अतुल शेठ आपलं कुठे डेव्हलपमेंट होते नाही. ज्यांच्या कानावर लागतं त्यांनी सुद्धा ते मुख्य अभियंता कोण त्याचे असते MSME जिल्ह्याचे मागच्या पत्र दिलं वाकडला मी माऊलीचे, आपण पण त्याच्यात आपण अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि मग त्या दृष्टीने सुरू करत आहोत. ते आधुनिक नुसतं टोमॅटो मार्केट तर करणारच आहोत, पण बाकी अजून त्याला रिलेटेड कोणतं काही आपण सुरू करता येईल. संचालक सारंगशेठच्या सूचना आहेत, पाहून धनेशेठच्या व्यापाऱ्यांच्या सूचना, शेतकऱ्यांच्या सूचना, पण 13 जागा आहे त्या करत आहोत. त्या दृष्टीने परत सुरू करत आहोत. लक्ष टाकून एक आधुनिक आणि सेंट्रल आहे ते महाराष्ट्रात, म्हणजे मुंबईजवळ पण आहे, एक्सपोर्टचं त्यासाठी सेंटर करतोय आणि सगळं हे करत आहोत. आणि फूड फ्रेश भाजीपाला मार्केट नांदगावला पण होईल, आता आहेत ते. सोयाबीन मार्केट आपण जुन्नर बाजार इथे सुरू करत आहोत. मी पेपरला आता जाहिरात आम्ही संचालक ठरवले, मागे मिटिंग घेतली, पेपरला जाहिरात देतो. सोयाबीन फार मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याकडे होत आहे, तर त्यासाठी जे अडते इच्छुक असतील, गुरुवारचा बाजार असतो, रविवारचा बाजार असतो, तो सोडून तो सोडून इतर वारी आपण सोयाबीन मार्केट इथं सुरू करत आहोत. पहिल्या कोणाची इच्छा असेल त्यांनी हे करावं, म्हणजे शेतकऱ्याची पुढे होती वजन काटा वगैरे त्यांना आपण सेवा तिथे देऊया. आणि हे नम्रपणे म्हणा आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे सुद्धा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपणही खात्री करा. टोमॅटो, डाळिंब आणि कांदा माझा आवारात माझं जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी जो शेतमाल आणतो त्यांना मुंबई म्हणजे वाशी असेल पण इतर ठिकाणी लासलगाव तेवढा दर माझ्या जुन्नर तालुक्यात मिळतो, भायखळा दादर मिळतो. म्हणून आज बीडपासून सातारा, सांगली तिथून टोमॅटो आपल्या नांदगाव बाजारात येतात. बाहेरच्या जिल्ह्यातला भाजीपाला कांदा आपल्या मार्केटमध्ये येतो आणि जुन्नरमध्ये देखील येतो. ही अभिमानाची बाब आहे. आणि इतिहासात म्हणजे मार्केटमध्ये इतिहासात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या इतिहासात नुसतं जुन्नर तालुका नाही की ह्या वर्षी म्हणजे मला मागील वर्षी आणि आता ह्या वर्षी देखील 3000 रुपये क्रेटला टोमॅटोला बाजार झाला. आणि आपल्या जुन्नर तालुक्यात ईश्वर गायकर त्याच्या पत्नीने तिथं त्यांचे पैसे झाले 4 कोटी रुपये. तुम्हाला काय टॅक्स नाही, त्यामुळे काय सांगायला काय असतं. आणि IPL आणि हे जुन्नर मार्केटमध्ये माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या पती पत्नीचं नाव हे महाराष्ट्रात झळकलं. आपला शेतकरी जुन्नर तालुक्यातला एकदम फार कष्ट करणारा, आधुनिक शेती करणारा आहे, ही अभिमानाची बाब आहे. प्रियंकाताई शेळके आमची त्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये चांगलं काम करते. IPLचा पुरस्कार देखील एक महिला उद्योजिका म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी काम करणे म्हणून त्यांना मिळालेला आहे. MSc ॲग्री आहे त्या आणि चांगला बाजारावर मिळतो. की मला 200 रुपये अतुल कोथिंबीरची जुडी माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मी ऐकणार. 200 रुपये म्हणजे एक गाडी केवढ्याला काय माहिती 10 रुपयाला असं करू शकते. आणि आमच्या अतुल आपल्याच्या मागच्या वर्षी मला त्यांनी सांगितलं अभिमानाने म्हणजे 25 लाख रुपये नुसतं कोथिंबीरचे झाले 2 महिने 4 महिन्याचं पीक. आणि आता 200 रुपये रेकॉर्ड. आणि चाकण, खेड, बंचर तिकडं मार्केट कमिटी आहेत विनायक शेठ, पण तिथला माझा शेतकरी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या माऊली शेठ आपल्या खानापितीचा बाग आणतो. ही अभिमानाची तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला कोणाची तुलना करायची नाही. आणि याच्यामध्ये नम्रपणे सांगतो की आमचे वनराव असतील, कुराडे असतील, शकीलबाई असतील, आपले 4 बाई मुंबईत बसले, माझे सगळे व्यापारी धनेश शेट आहेत, सारंग शेट आहेत, आमचे धनानिधीचे आमचे वाजगे आहेत, मेहर आहेत, विजूशेठ कुराडे आहेत. हे तुमचं योगदान जे आहे माझ्या व्यापाऱ्यांचं ते देखील महत्वाचं आहे. तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या मालात चांगला वजन भाव देता, माल किंमत देता, वजन भाव चांगला करतात, पैसे चांगले देतात. त्यामुळे हे तुमचं पण योगदान आहे. माझ्या सगळ्या स्टाफ जो आहे, माझा स्टाफ असेल आम्हाला
की माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा माल हे तर सांगतो, पहिलं क्लिअर करतो की काही अडचणी त्या मालाचे पैसे, कांद्याचे टोमॅटोचे रगडवले होते नावाचे, आपण सर्व पैसे मार्केटचे टोमॅटोचे ब्लू दिलेले आहेत. ते जुन्नर तालुक्यातला कोणत्या पक्षाचा जवळचा वगैरे न पाहता त्यांचे लायसन्स रद्द केलेले आहेत. गुलाबशेठ आपण राहणार टोमॅटोची, उंतूरला देखील बरबडे आणि दुसरे अनेक व्यापारी होते, माऊलीशेठ एकच नव्हता, त्यांचे कांद्याचे पैसे आपण सगळे दिलेले आहेत. आणि बरबडे म्हणून जो व्यापारी आहे त्याच्याकडे 3 कोटी रुपये होते, बाकी जवळजवळ पैसे घेतलेत पण अजून 80-90 लाख रुपये किंवा कोटीभर रुपये थकीत आहेत. आपण अतुल शेठ परवा आपल्याला फोन केला होता, राजाराम डोंगसे असतील, आमचे प्रमोद खांडगे असतील, शेतकरी संघटनेचे दुसरे सचिन थोरवे असतील आणि इतर मान्यवर मंडळी, माझ्या शेतकरी बांधवांनी इथं आंदोलन केलं की आम्हाला कांद्याचे पैसे मिळाले पाहिजे. खरं तर देशमुख साहेब, आपण कृषी उत्पन्न बाजार समितीने की एखाद्या अडचणीने कांद्याचे पैसे थकवले किंवा मला शेतमालाचे पैसे थकवले तर त्याच्यावर कारवाई करायची, म्हणजे ऍक्शन रेशन साहेब यांच्या मार्फत महसूल प्रमाणे ते पैसे वसूल करता येतात. मग त्याच्यावर बोजा चढला जातो महसूल खात्यातर्फे, जिल्हाधिकारी साहेब, मामलेदार प्रांत साहेबांतर्फे या भाऊसाहेब देवाडे आणि त्याचा लिलाव केला जातो अतुल शेठ. त्याप्रमाणे मार्केट कमिटीच्या संचालकाने ठराव घेऊन आपण त्याच्यावर बोजा चढलेला आहे, पण त्याला 1 वर्ष झालं, प्रक्रिया लागायला 1 वर्षाला बोजा चढलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्याची प्राईस ठरवण्याचं काम आहे. ते प्रांत साहेब मागे म्हणाले की ते तहसीलदार साहेबांनी ठरवायचं, तहसीलदार म्हणाले प्रांत साहेबांनी ठरवलं, त्याचं ऑप्शन झालेलं नाही, ऑप्शन करणं मार्केटमध्ये हातात नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत भाऊ. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं ते पैसे जेवढा जर ऑप्शन झाला तर तेवढी प्रॉपर्टी आहे ते पैसे मिळतील जामीनदाराने त्यांचे. तर हा गैरसमज आहे, मार्केट कमिटीचा त्याच्यामध्ये दोष नाही, पण लाल फितेचा कारभार. तुम्ही देखील फोन केले होते मागे, सगळं झालं होतं, देशमुख साहेब मला सांगतो. पण मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो, माऊलीशेठ असतील, आमचे प्रकाशन ताजने असतील, ज्योतिर्गाळे सगळे दरेशेठ, आम्ही सर्वांनी सांगितलं काल परवा जे संचालक हजर होते की आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. मी अतुल शेठ बेनके साहेबांना पण फोन केला होता, तेही म्हणाले आपण 2 महिन्यात कारण आणि नायब तहसीलदार साहेब आमदार नव्हते, प्रांत शिंदे साहेबांना देखील फोन केला, तेही म्हणाले मार्गी लावतो 2 महिन्यात. आणि अतुल शेठनी सांगितलं की उद्या किंवा परवा आपण त्यांची मिटिंग घेऊया, प्रांत मामलेदार आणि शेतकरी संघटना आपण देशमुख साहेब. पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, अतुल शेठ बेनके साहेब पण इथे आहेत आमदार म्हणून, आपण संचालक आहात, आम्ही सर्व संचालक मंडळ अतुल शेठ बेनके साहेबांसह इथं आजी माझी सगळं जिल्हा परिषद आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. शेतकऱ्यांचा 1 पैसा आम्ही मिळून देणार नाही. परत दुसरं तुम्हाला नम्रपणे सांगतो, माझ्यावर ही वेळ आली नव्हती, गैरसमज होतो, पण वाणी साहेबांनी देखील चांगलं केलं, आमचा दोष नाही तो. खरं त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं मामलेदार पुढं, त्यांना म्हटलं आम्ही पण आंदोलन करू. मी अतुल शेठ बेनके साहेब आपल्याला सांगतो नम्रपणे की आपण उद्या मामलेदार साहेब नाहीत असं नायब तहसीलदार म्हणाले, ट्रेनिंगला गेले, परवा मिटिंग आयोजित करावी आणि याचा मग आंदोलन काय तिथे परिणाम होतील त्याला बघा. कारण नसताना तुमचं काम चांगलं आहे, आमचं काम चांगलं आहे, आमचा दोष नाही आणि वर्षभर फक्त लिलाव करायचा आहे, फक्त लिलाव करायचा आहे. आणि म्हणून हे काय चालू देणार नाही. बाकी सगळे पैसे आपण दिलेले आहेत, मग कोणत्या पक्षाचं पाहिजे नाही, हे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे कामाचे पैसे मिळाले पाहिजे. त्यांना मी म्हणालो तुमचे शेतकरी संघटनेने ते योग्य आहे, पण आमचं संचालक मंडळ ही वेळ आली नाही, येऊ देऊ नये. पण मला पण अगदी झालं सगळं 15 दिवसात कार्यवाही सुरू नाही झाली, त्याची व्हॅल्युएशन करून प्रक्रिया संतोष परत आचारसंहिता लागली. आचारसंहितेचं मला वाटतं याच्यासाठी काय हे नाही, वसुलीसाठी काय हे नाही. माझ्या अडचणी पण पैसे दिले, त्यांचं मागण्या आपण मला शेतकऱ्याचं सगळं. आणि या अनुषंगाने मी सांगतो, मी पत्र देणार आहे नंतर ते देतो, कारण त्याचं गांभीर्य इतकं सिरियस आहे. आणि या ठिकाणी नम्रपणे सांगतो की पूर्वी कायदा वेगळा होता. माझ्या शेतकऱ्यांना सांगतो की मला काय केलं म्हणजे पुढे की साहेब आम्ही असा असा कांदा दिला शेतावर आणि या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी माल पैसे बुडवले. जुन्नर मार्केट कमिटीच्या उपबाजारामध्ये जो शेतकरी माल आणतो, धनामेथी असेल, कांदा बाकी इतर असेल, त्याचेच पैसे फक्त आणि फक्त मार्केट कमिटी वसूल करून देऊ शकते. बांधावरचे जे अडते ज्यांचं मार्केट कमिटीचे लायसन्स त्या होल्डर नाही अतुल शेठ, त्यांचे पैसे वसूल मार्केट कमिटीला करता येत नाही कायद्याने. म्हणून नम्रपणे सांगतो, पुन्हा एक परत सांगतो की आपण सांगू थकलो, लाऊडस्पीकर सांगू थकलो, फ्लेक्स लावले तुषारशेठ, आपण नागावला लावले, उतूरला लावले, सगळीकडे लावले की 24 तासाच्या आत माझ्या शेतकऱ्यांनी पैसे घेऊन जावे. पैसे नाही मिळाले तर त्याची तक्रार करावी. मी ठीक आहे, कबूल करतो, हे मला पण माहिती आहे सुधार शेठ, की समजा 2000 रुपये क्रेट आहे, 1500 रुपये क्रेट आहे आणि माल जास्त असाल तर समजा सारंग शेट्टी आहेत, आमचे जानजन थोरवे आहेत, दरेश शेट्टी आहेत, चांगले व्यापारी, त्यांना माहिती कधी आजपर्यंत माहिती तक्रार नाही. आमचे काय हुर्राव असतील, शकीलभाई असतील, कुराडे असतील,
आज इतक्या वर्षात तरी तक्रार नाही की पैसे कोणाचे थकवले बुडवले. मग असं तो म्हणतो 4-5 दिवस थांबा, कोटी रुपयाचं तरी हे होतं, एक एक गाडी 10 लाखांचा. अशा वेळी 8 दिवस 10 दिवस थांबा. परंतु तुम्ही हा जवळचा म्हणून लोकांनी 2-2 वर्षाने 3 वर्षाने अप्रिशिएट हे बरोबरीचे सुद्धा अर्ज आले. कायद्याने सुद्धा त्याला मुदतीच्या कायद्याचा मान असतो. आपण 3 वर्षानंतर पैसे वसूल करू शकत नाही. म्हणून नम्रपणे सांगतो भाऊ, दिलीप भाऊ, आपल्या शेतकऱ्यांना सांगतो, फ्रेश सांगतो की आपण थांबा ना. पण किती त्याला मर्यादा आहे. मग तिथे आपलं हे मग करत नाही, तुम्ही 3 वर्षाने नाही म्हणतो देतो वगैरे. तर असं करू. माझी नम्र विनंती आहे की मार्केट कमिटीच्या सेल हॉलमध्ये जिथे आहे बाजार तिथे माल आपण विक्री करावी आणि लवकरात लवकर तक्रार तिथे जर पैसे मिळाले तिथे द्यावी ही नम्रपणे विनंती करतो. आपण आजपर्यंत सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आपण इथे आपल्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी की ज्यांनी त्या क्षेत्रात कांदा असेल, धना मिरची असेल, टोमॅटो असेल, त्याच्यामध्ये डाळिंब असेल, चांगलं उत्पादन केलं, चांगली विक्री केली, त्यांचे आपण सत्कार करतो. सन्मान चिन्ह त्यांना देतो. सन्मान चिन्ह सारंग शेट्टी चांगली जरी शेट्टी सूचना केली, सन्मान चिन्ह कारखान्यात देतो. अभिमानाने माझा शेतकरी तिथे लावतो आणि इतरांना देखील त्याची प्रेरणा मिळते या दृष्टीने करतोय. हे पण दुसरी बाब अजून सांगितली पाहिजे की खरेदी विक्री संघ आपला जुन्नर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जे 2-4 खरेदी विक्री संघ आहेत, बारामती आहे, बंदर आहे, आपला खरेदी विक्री चांगला आहे संघ. पुणे जिल्ह्याचं देशमुख साहेब 1500 टन टार्गेट होतं सोयाबीन विक्रीचं संपूर्ण पुणे जिल्ह्याचं उद्दिष्ट. आपल्या जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचं मस्करे साहेब यांना आपण तिथे मॅनेजर म्हणून नेमलं, सचिव म्हणून ते. आणि ह्या वर्षी माऊली शेठ फक्त आपल्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांना आणि जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाने 1400 टन सोयाबीनची विक्री केलेली आहे आणि 1 नंबरचं काम जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ते सुद्धा अभिमानी जबाब आहे. या ठिकाणी पंढरनाथ कचन गोले निमकरी कांदा चांगला पिकवलेला आहे. अजित उत्तम खंडारे पिंपळा वसुंधरा कांदा चांगला पिकवला आहे. ईश्वर तुकाराम गायकर हे काय सगळं नाव एवढं फेमस झाले महाराष्ट्रामध्ये. टोमॅटो त्यांची पत्नी आणि ते ठिकाणी येतात, त्यांची मंडळी तिकडे सगळे 100 लोक घेऊन तिथं काम करत असते. ते पाहिलं आम्ही टीव्हीला, ती बिचारी ती आले का मंडळी आली का नाही. शरद शिवाजी धमाले होतो. तरकारी भाजीपाला 1 नंबरचा भाजीपाला. कैलास सगळा गुप्ते कांदा. संजय तुकाराम घोडेकर कांदा. विशाल एकनाथ शेटे नांदगाव डाळिंब. रामदास बाळासाहेब गोलप रोकडी टोमॅटो. उत्तम विष्णू लेंडे तरकारी. शरद गंगाराम वायाळ थोडेतर्फे नांदगाव धना मेथी. नंदकुमार पांडुरंग चित्तवडे गंगाराम वायाळच ना, शरद वायाळ डाळिंब आणि धना मेथी आणि नंदकुमार पांडुरंग चित्तवडे धना मेथी असे आपले उत्कृष्ट शेतकरी आहेत. मस्के साहेबांमध्ये देखील चांगलं काम आहे. पुणे जिल्ह्याचं टार्गेट फक्त जुन्नर तालुक्याने पूर्ण केलेलं आहे. आणि हे सुद्धा सांगतो पुणे जिल्हा बँकेचा विषय नाही, मी जुन्नर तालुक्याचा शेतकरी किती आधुनिक आहे, चांगलं काम करणार आहे. द्राक्षाचं जरी असेल तरी कंटेनर परदेशात जातात. उत्कृष्ट प्रकारची शेती करते 3-4-5 तालुक्यात. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपण 12,000 कोटी कर्ज वाटप करतो. 8,000 10,000 कर्ज वाटप करतो. माझ्या जुन्नर तालुक्यातलं कर्ज वाटप 350 ते 300 कोटी रुपये फक्त पीक कर्ज आहे. 1 नंबरचं पीक कर्ज पुणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे शेतकरी आपला किती येणार आणि परत वेळ पण आहे 100% वसुली. असो आपल्या शरदादांनी जसं पर्यटन तालुका केला, अतुल सह बेंडके साहेब सगळ्यांनी आम्ही मान्य केलं. नियोजन महत्वाचं आहे. तिथे आजवर भांडले, एका नियोजन मंडळाची मिटिंगला मी होतो. आशाताई पण भांडले, अतुल शेठ भांडले, तिथे राम कदम साहेब होते आणि हे पण होते सगळे, रोहित दादा होते सर्व. पण आजीदादांनी जुन्नर तालुक्याचं सगळं ऐकलं, चांगलं झालं. या वर्षी नशीब बघा का इतकं भरपूर सगळे धरणं भरले. शेतकऱ्याच्या मार्केटच्या वतीने रामभाऊ शेठ आपला धन्यवाद दिले पाहिजे. चांगलं काम ते चांगलं काम त्यासाठी धन्यवाद दिले पाहिजे. असंच प्रेम राव माझ्या बळीराजाला चांगले शेतीचं त्यांचे पैसे व्हावेत. वेळेत पैसे द्या. कांद्याला बाजार येत लगेच ठेवू नका. आमच्या रामभाऊ शेट्टी काल सांगितलं, काढला प्रकाश शेट्टी काढला. अजून लगेच वेळेत चांगले पैसे करा सांगितल्यावर उपयोग नाही. तिथं चांगले करा. कोणाला शेतकरी तुम्ही असं म्हणू का हे काय साहेबांच्या जवळचे, त्या शेट्टी जवळचे, ते मालू शेट जवळचे आणले आहेत पैसे टाकले, चालणार नाही. आपण लायसन्स रद्द केलेले आहे. थांबा, अडचणचे प्रामाणिक आहे आणि मार्केट कमिटीत माल विका. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभरण्याचे दिवस येऊ द्या. आम्हाला चांगल्या सूचना करा. तुमच्यासाठी मी माझे सगळे संचालक अतुल असतील, अमोल कोले साहेब असतील, सर्वच आम्ही तुमच्या साथीला भक्कमपणे आहोत. अमोल कोले साहेबांना देखील मी फोन केला होता, ते पुण्याला आहेत म्हणून
तुम्हाला नंतर जेवायला करून देणार नाही, पण त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी केलं, त्यांचं देखील मार्केटच्या विकासामध्ये मोठं योगदान असतं. लगेच त्यांनी फोन उचललं तत्परतेने ॲडव्होकेट आहेतच आणि सर्वच मान्यवर आढळरावदादा माजी खासदार त्यांनी देखील केलेलं आहे. आपण सर्वच मान्यवरांचं काम या योगदान याच्यामध्ये असतं. वाणीसाहेब पण आहे, सगळ्या रेकॉर्डिंग वार्षिक मीटिंग आपली वेगळी आहे. सर्व पत्रकार त्यांचं पण धन्यवाद देतो आणि इथे बाकी प्रस्तावित ते बोलतील आणि सुंदर प्रकारचं भोजन व्यवस्था आपल्यासाठी केली. म्हणजे नाही म्हणजे चांगलं माझ्या क्षेत्राने जेवण द्यायचं. म्हणजे बासुंदी मिल्कमेडची नाही म्हणजे कैलास महाराजांचं बासुंदीपर्यंत जेवण माझ्या शेतकऱ्यांना द्यायचं पाहिजे. त्यांच्या जेव्हा मार्केटची सोन्याच्या गाठात सगळं काम दादा गुरु टोमॅटो तोड्याचे सोडून इथं आले. सगळं तुम्ही मंडळी आले आणि सभागृह भरत आणि एवढं फेटीफेटी आमच्या शेतकरी दिवस रात्र कष्टाला समाधान वाटला. अध्यक्ष भेटके साहेब तुम्ही देखील तुमचे दौरे सोडून इथं आलात, शेतकऱ्यांसाठी आलात. मार्केटच्या वतीने पुनश्च मी सर्व संचालकांच्या वतीने आपलं आभार मानतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.